राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डीतील ढवळेवाडीसह अनेक गावांना भेटी दिल्या। या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी 10% अतिरिक्त पाण्याचं नियोजन, पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा कमी पडू देणार नाही, रोजगार हमी योजना आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी, बाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची फी रद्द करण्याचा विचार, तसेच चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक चारा निर्मिती करणार, वांबोरी चारी योजना ही बंद पाईपमधून न करिता चारीतूनच राबवण्याच्या दृष्टीने पुढील 8 दिवसांमध्ये मंत्रालयात लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याची घोषणा त्यांनी केली। तसेच संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्याला बियाणं दिलं, त्याला पैसे दिले आणि चारा उगवायला सांगितला। त्यासोबत आपण नियोजन करताना वेगवेगळ्या प्रकारे कसा चारा आपल्याला तयार करता येईल याचं नियोजन केलं, ज्याच्यामध्ये हायड्रोपोनिक ही जी नवीन पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही 1 किलो मका टाकला तर 7 ते 10 दिवसामध्ये 10 किलो चारा मिळतो, हिरवा चारा आणि सकस चारा मिळतो। त्याचं प्रशिक्षण दिलं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी आहेत त्या आपण उपलब्ध करून दिल्या, त्याच्या चाळी तयार करायला सांगितल्या। आपण करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही, पण मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करतो की यामध्ये मी काही टेक्निकल माणूस नाही, त्यामुळे टेक्निकली काय करता येईल हे मला सांगता येणार नाही, पण मी आपल्याला एवढं निश्चितपणे सांगू शकतो की या संदर्भात येत्या 8 दिवसामध्ये एक बैठक मी बोलवतो आणि त्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करून याच्यावर जे काही टेक्निकल सोल्युशन आहे ते निश्चितपणे आपण काढू। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल हा प्रयत्न आपल्याला मिळून करायचा आहे। आज जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात कामं सुरू केलेली आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये 1 लाख कामं 6 महिन्यात आपण केलेली आहेत। आता या ठिकाणी काही कामांच्या संदर्भात तक्रार देखील आपण केली, काही तक्रार असेल तर निश्चितपणे त्याची देखील शहानिशा केली जाईल। कोणालाही या ठिकाणी भ्रष्टाचार करायला संधी आम्ही देणार नाही। जे भ्रष्टाचारी असतील आपण सांगितल्याप्रमाणे त्यांची जागा जेलमध्येच आहे, त्यांना जेलमध्ये पाठवण्याची आम्ही धारा नाही। पण हे करत असताना जे चांगल्या मनानं काम करतात, चांगलं काम करतानाही कधी कधी चुका होतात, त्यामुळे त्या चुका आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि ते काम कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतील याचा देखील प्रयत्न केला पाहिजे। या प्रसंगी राज्याचे गृह, पणन आणि सार्वजनिक आरोग्य, कृषी फलोत्पादन, पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवल, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आदी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, S9 मीडिया, पाथर्डी।